जाऊया। ठाण्याला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनीष, ठाण्यात काय परिस्थिती आहे? लागवी मॅडम, आपण जर बघितलं तर युद्धामुळे गॅस सिलेंडरवरती परिणाम झालेत असं वारंवार बातम्यांच्या माध्यमातून आपण सांगतोच आहे। पण मात्र काल महानगरपालिकेने देखील गॅस पुरवठा कुठे होणार नाही यासाठी एक नंबर जो आहे, अति महत्त्वाचा नंबर जो आहे तो दिला होता। पण मात्र आज सकाळीच आपण बघतोय की ही जी गॅस एजन्सी आहे ठाण्यामधली, त्या एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी ज्या आहेत त्या रांगा लावल्या आहेत। त्यांचं कारण असं आहे, कारण की त्यांचं म्हणणं आहे की एका वर्षाला एका कुटुंबाला 12 सिलेंडर दिले जातात, प्रत्येक महिन्यामागे एक सिलेंडर, आणि ते ज्या नंबरवरती KYC केलेली आहे त्या KYC वरून ते गॅस बुक करतायत। मात्र तो गॅस बुक होत नाहीये आणि त्यामुळे तो गॅस बुक करण्यासाठी त्यांनी आता थेट इथलं जे केंद्र आहे भारत गॅसचं त्या ठिकाणी ते आलेत आणि इथे ते विचारतायत की आम्हाला गॅस आमचा बुक का होत नाहीये। तर ते थातुरबातुर उत्तर देतात की म्हणतात की 12 पेक्षा जास्त तुमचे सिलेंडर झालेत, त्याच्यामुळे गॅस बुक होत नाहीत। अशा अनेक ग्राहक जे आहेत ते सध्या इथे लाईनीमध्ये उभे आहेत। काही ग्राहकांना जे आहेत ते आतमध्ये घेतलं जात आहे, त्यांच्याकडून त्यांची बुकिंग केली जात आहे। त्यांच्याशी काही संवाद साधणं तुम्हाला शक्य आहे का? सध्या त्यांचं व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून ते बुक करतायत, त्याच्यामुळे मी 2-3 जणांशी बोलण्याचा प्रयत्न केलाय। काही जण आतमध्ये गेलेत, ते जसे बाहेर येतील तसं त्यांच्याशी संवाद साधतो लागेल। अगदी मनीष, सुमित, चंद्रशेखर, तुमच्या तिघांचेही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।